हमारे नए वीडियोस को देखने के लिए YouTube के ऐप पर बेल आइकॉन पर क्लिक कीजिए। नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। तुमच्या लोकांची खास फरमाईश आहे की ताई आम्हाला श्रीखंड बनवायचं आहे आणि ते पण चक्का विकत आणायचा नाहीये, आम्हाला घरी कसा चक्का बनवायचा ते दाखवा अगोदर। तर आपण काय करायचंय, दही घ्यायचंय। साधारण तुम्ही अर्धा किलो वगैरे दही घ्या किंवा 800 ग्रॅम दही घ्या आणि ते एका मस्लिन क्लॉथमध्ये घालून एक 4-5 तास असंच ठेवून द्या किंवा घट्ट बांधून ठेवलं तरी चालेल की त्याच्यातनं सगळं पाणी निथळतं आणि तुम्हाला असा घट्ट असा चक्का मिळतो। तर हा तुम्ही घरच्या घरी केलेला चक्का आहे। आता आपण काय करायचंय, पहिल्यांदा साखर अशी ठेवूया। हा चक्का घ्यायचा आहे, किती घट्ट झालंय बघितलं ना मस्तपैकी। आणि ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत साखर। आता साखर तुम्हाला चाखून बघायची आहे, मी पण चाखून बघणार आहे आणि तेवढीच घालायची। आधी आपण थोडीशीच घालूया साखर, कारण श्रीखंड म्हटल्यावर ते कसं गोड आणि स्लाइटली आंबट पाहिजे। आणि आता हे विस्करने आपण मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स करायचंय। मस्तपैकी स्मूथ आणि मस्त वितळलेलं आहे, पण मला थोडंसं चेक करून बघायचं की साखर बरोबर आहे का। साखर मस्त आहे। थोडीशी वेलची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे, जास्त पण नाही घालायची। आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स इथे घालूया आणि थोडे वरून घालूया। जरा दाताखाली आले की मजा येते। पुन्हा मिक्स करायचे। काही काही गोष्टी इतक्या सोप्या असतात ना, पण आपण उगाचच कंटाळा करतो आणि सारखं ते विकतचं आणतो नाही का। छानपैकी श्रीखंड तयार आहे आणि ह्याच्यावर जर गरमागरम पुऱ्या असतील तर विचारायलाच नको। तुम्ही लगेच सबस्क्राईब केलेलं आहे इंडिया फूड नेटवर्कला आणि अशाच छान छान रेसिपीज मला पटकन सांगायचं, म्हणजे फीडबॅक द्यायचं आहे की अर्चनाताई तुम्ही ह्या रेसिपीज आम्हाला करून दाखवा, आमच्याकडे ह्या रेसिपीज आहेत। आणि पाहत राहायचे अर्चनाज रसोई